उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारामध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार रफिक अन्सारी यांनी हिंदू गर्दी असा एक शब्द वापरला आणि त्याच्यामुळे परत एकदा भगवा दहशतवाद, हिंदू आतंकवाद असा जो शब्द जाणीवपूर्वक UPAच्या काळात सुरू झालेला होता किंवा खरं तर त्याची मूळ त्याच्या आधीपासूनची त्याच्या संदर्भातली एक आठवण. आणि आता मालेगाव बॉम्बस्फोटातला 17वा साक्षीदार त्यानं पण आपली साक्ष बदलली आहे आणि मला कसं धमकी देऊन दबावामध्ये तो माझ्याकडून जबाब लिहून घेण्यात आला होता असं त्यानं सांगितलेलं आहे. आता ह्या निमित्ताने आम्हाला जी चर्चा तुमच्यासमोर ठेवायची जी वारंवार आम्ही करत आलेलो होतो, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हे म्हणत असताना हे असं अपेक्षित धरता आहेत की मास लेवलला म्हणजे सामूहिक पातळीवरती काही एक दहशतवादी हिंसात्मक कृत्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. फरक लक्षात घ्या. म्हणजे बरं ह्याची सुरुवात आत्ता झालेली आहे असं नाही. या आत्ताच्या घटना आहेत, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या साक्षीदाराच्या संदर्भातली घटना असो किंवा हा हिंदू गर्दी हा शब्द समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी वापरलेला असो, ह्याची स्पष्टपणे सुरुवात म्हणजे ह्याची पहिली ठळक घटना जी होती ती शरद पवारांपासून सुरू होती की 93ला मुंबईचे जे बॉम्बस्फोट झाले, 11 झाले असताना हे 12 म्हटले आणि एक बॉम्बस्फोट कसा मशिदीमध्ये झाला जेणेकरून सगळे मुसलमानांनी केलेत. म्हणजे जे सगळ्या इस्लामिक टेररिझम जो सगळ्या जगभरातल्या चिंतेचा विषय आहे त्याच्यापासून डायव्हर्ट करण्याच्यासाठी. तेव्हा भाजपची सत्ता नव्हती, केंद्रातही नव्हती आणि राज्यातही नव्हती, यांची सत्ता होती. पण त्याच्या नरसिंहराव हे पंतप्रधान होते, शरद पवार तेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते, महाराष्ट्रामध्ये ते तातडीनं वापस आले. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा शब्द प्रयोग केला. त्यांनी तेव्हा पहिल्यांदा 12वा बॉम्बस्फोट कसा झाला आणि तो मशिदीत कसा झाला म्हणजे सुचवायचं असं होतं की फक्त मुसलमान दहशतवादी नाहीत, हिंदू पण आहेत. एक घटना. दुसरी त्याच्यानंतरची घटना आहे गोध्रा कांडमध्ये पहिल्यांदा जेव्हा रेल्वेमध्ये कारसेवकांना जिवंत जाळण्यात आलं, तो भाग जाणीवपूर्वक लपवला गेला आणि नंतरच्या गुजरात दंगली, गोध्रा कांड, मग खून की दलाली हे जे सगळे आरोप नंतर मोदीवर केले गेले ते काय त्याच्यातलं राजकारण आपण बाजूला ठेवूयात मोदीवर आरोप करण्यामधलं. पण त्याच्या आधीची जी घटना होती की कारसेवकांना रेल्वेच्या डब्यामध्ये जिवंत जाळलं, ती जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्या गेली. आजही सगळे पुरोगामी बोलत असताना ह्याचा उल्लेख कधीही करत नाहीत आणि त्या प्रत्यक्ष दंगलीमध्ये 843 का 44 लोक मारले गेले, त्याच्यामधले हिंदू पण कसे होते हे पण कधी सांगत नाही. म्हणजे वारंवार गोध्रा कांड असं म्हणत असताना जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये कसं की मुसलमानांना मारल्या गेलेले नरसंहार केला असा शब्द वापरला जातो. ही दुसरी घटना. तिसरी घटना आहे की जेव्हा 26/11चा बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुश्रीफ यांचं तर पुस्तक आहे, MM मुश्रीफ असं काहीतरी त्यांचं नाव आहे, की हू किल्ड करकरे. म्हणजे हे सगळं संघवाल्यांची कसं हा सगळा कट होता की नशीब तो कसाब जिवंत सापडला, त्याच्यामुळे मग ते बाकी सगळा खटला उभा राहिला आणि त्याला आपल्या कायद्याने त्याला फाशी दिल्या गेली, तरी त्याला हे ज्युडिशियल किलिंग म्हणतात. म्हणजे हा पाकिस्तानने केलेला हल्ला होता, ह्याचे सगळे पुरावे समोर आलेला असताना सुद्धा मुश्रीफ सारखे पुस्तक असं लिहितात की हू किल्ड करकरे. हिंदू दहशतवाद हा सिद्ध करण्याची इतकी तडफड वारंवार 1993 पासूनचा मी पुरावा देतो, शरद पवार पासूनचा, चिदंबरम असो किंवा शिवराज पाटील चाकूरकर केंद्रामध्ये मंत्री होते किंवा P चिदंबरम असो, ह्या सगळ्यांनी वारंवार हिंदू दहशतवाद कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मालेगाव बॉम्बस्फोट त्याच्यामधलीच एक कडी आहे की तुम्ही त्या दोघांना, साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना कसं तुरुंगात डांबलं, त्यांच्यावरती तुम्हाला आरोपपत्रे दाखल करताना आले, त्यांना बेल मिळू नये, जामीन मिळू नये याची व्यवस्था कशी केल्याने आणि आता 1, 2, 3 नाही 17 साक्षीदारांनी आपली साक्ष बदललेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अडचण सगळ्यात मोठी अशी झालेली होती की तुम्ही त्यांना सांगितलं असं, त्या सगळ्या साक्षीदारांना ते सगळे असं सांगतायत की आम्हाला बळजबरी करून आमच्याकडून भाजप संघवाल्यांची नावं घ्या, याच्यामध्ये हिंदुत्ववादी कसे गुंतलेले आहेत हे सगळं सांगा. एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत ज्या ठिकाणी मॉब लिंचिंगच्या नावाखाली झालेल्या घटना असो किंवा कुठलेही बाकी छोटे मोठे हत्याकांड, बॉम्बस्फोट, सगळ्या प्रत्येक वेळी जेव्हा त्याच्यामध्ये जे काही कळत नकळतपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हिंदू गुंतलेले होते ते वैयक्तिक पातळीवरती गुंतलेले होते. त्यांना धर्माने सांगितलेलं नव्हतं की तुम्ही हे करा म्हणून.
ह्याच्या नेमकं उलट इस्लामच्या बाबतीतली अडचण अशी आहे की ज्याच्याकडे हे कानाडोळा करतात आणि म्हणून आम्ही हा विषय परत ऐरणीवर घेतो आहोत. वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अधिकृतरित्या याचिका दाखल करून मागणी केली होती की ह्या ज्या 26, 36 ह्या ज्या सगळ्या आयत आहेत कुराणमधल्या, या दहशतवादाला, हिंसाचाराला, इस्लामचे अनुयायी नसलेल्यांच्या बाबतीमध्ये अतिशय क्रूरता, अतिशय वाईट पद्धतीने त्यांचे हालहाल करून त्यांना मारणं कसं सांगतात, ह्या आम्हाला नको आहेत, त्या रद्द करा. तुम्हाला आठवत नसेल तर मी परत आठवण करून देतो की सलमान रश्दीचं जे पुस्तक आहे सॅटॅनिक वर्सेस, सैतानानं काही आयत कशा घुसडलेल्या आहेत, ही जी इस्लाममधली थिअरी आहे तीच तो सांगत आहे. त्या पुस्तकावरती बहिष्कार टाकण्यात आला. तस्लिमा नसरीनचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे. इस्लामच्या कट्टरतेच्या बाबतीमध्ये एक वारंवार तक्रार, केवळ आजची नाही, कित्येक वर्षांपासून चालू आहे. आक्रमण करणे, समोरच्याला मारून टाकणे, नाही तर धर्मांतर करायला लावणे आणि दहशतवाद पसरवणे हे वारंवार इस्लाममधून घडलेलं आहे. इस्लाममधल्या ज्या व्यक्ती तशा मानसिकतेच्या आहेत त्यांना काय शिक्षा हवी ही बाब वेगळी, पण प्रत्यक्ष कुराणमध्ये अशा आयत आहेत आणि इस्लामची शिकवणूक अशा पद्धतीनं दहशतवादी कशी होती आहे, त्यामुळे ह्या आयत कशा नको आहेत ही मागणी प्रत्यक्ष इस्लामच्याच अनुयायांनी केलेली होती. इतकंच नाही तर सगळ्यात जास्त मोठा इस्लामिक दहशतवादाचा जे बळी म्हणून जे म्हणता येईल ते प्रत्यक्ष इस्लामिक देशच आहेत. पाकिस्तान असो किंवा इतर कितीतरी ठिकाणी मशिदींवरती, जेव्हा जेव्हा दर्ग्यांवरती जे सगळे बॉम्बस्फोट आणि हे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हानी ही प्रत्यक्ष इस्लामच्या अनुयायांचीच झालेली आहे. म्हणून आता मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ज्या व्यक्ती आता न्यायालयामध्ये खटला चालू आहे, त्या ज्यांना ज्यांच्यावरती काय गुन्हे सिद्ध होतील, त्यांना शिक्षा होतील, त्यांना गुन्हे झाल्याच्या नंतर त्यांच्या जातीचे लोक बाहेर येऊन छाती बडवत आमची जात किंवा आमचा धर्म धोक्यामध्ये आलेला आहे अशी घोषणा देत नाहीत. अगदी आता उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा सुद्धा हिंदू असलेले किंवा उच्चवर्णीय ब्राह्मण असलेले गुंड जे आहेत त्यांना पकडलं, त्यांचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला, तरी कुठल्याही त्यांच्या जातीचे लोकांनी रस्त्यावर येऊन मोर्चा नाही काढला किंवा अगदी त्यांच्या घरचे पण म्हणले की त्यांना परस्पर जाळा, त्यांचं प्रेत पण आमच्याकडे आणू नका, आम्हाला त्यांचं तोंडही पाहायचं नाही. मग ही गोष्ट इस्लामच्या बाबत का नाही घडत? जेव्हा तुम्ही इस्लामिक बाटला हाऊस एन्काउंटरचा सध्या निकाल लागलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याच्यानंतर सुद्धा आजही टी व्हीवरच्या डिबेटमध्ये इस्लामिक कट्टरता असलेले सगळे प्रवक्ते येऊन त्यांना आजही शहीद म्हणतात किंवा ते म्हणतात की चूक आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पण मान्य करायचा नाही. एखादा हिंदू धर्मानं असलेला, जन्मानं असलेला जेव्हा कुठल्या अशा पद्धतीच्या हिंसक कृत्यामध्ये सापडतो, त्याला शिक्षा होते, त्याला फासावर चढलं जातं, तेव्हा कोणीही हिंदू खतरे में है अशी घोषणा देत नाही. पण हे जेव्हा प्रत्यक्ष इस्लामच्या कट्टरपंथी अशा जिहादी मानसिकतेच्या अतिरेक्यांबद्दल घडतं तेव्हा तुम्ही त्याला ज्युडिशियल किलिंग असं नाव देता. म्हणजे ही सगळ्यात मोठी याच्यातली अडचणीची गोष्ट आहे. आता सुद्धा राहुल गांधी किंवा काँग्रेसवाले सगळे हिंदू आणि हिंदुत्व अशा पद्धतीनं शब्दांचे जे भ्रम करतात आणि त्याच्यामधून हिंदुत्व काय म्हणा किंवा हिंदू म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, एकूण प्रत्यक्ष हिंदूंच्या कुठल्याही धर्मामध्ये अशा पद्धतीची मानसिकता, त्याला प्रोत्साहन देणारी एकही ओळ नाही. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या अडचणी समोर आल्या किंवा हिंदू धर्मातले दोष समोर आले तेव्हा ते स्वीकारून त्याच्यातून पुढे जायची तयारी हिंदू धर्माने दाखवली. ह्याच्या उलट आजही इस्लामिक कट्टरतेमध्ये अडकलेले लोक त्यांच्यामधल्या बदलाला म्हणजे काय काळानुरूप बदलाला स्वीकारायला तयार नाहीत. ही त्याच्यामधली अडचणीची गोष्ट आहे. आतिश तासीर हा जो पत्रकार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, तवलिंग सिंगचा मुलगा, आपल्या भारतीय पत्रकाराचा, त्यानं आपल्या पुस्तकामध्ये असं वाक्य लिहिलेलं आहे की इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे. म्हणजे सगळं जे नवीन बदलती गोष्ट आहे त्याच्याशी जुळवून घ्यायला कट्टरपंथी इस्लाम तयार नाहीत. म्हणजे त्यांना प्रतिमा मंजूर नाहीत, म्हणजे टी व्हीवरती आणि आपण दिसतो, फोटो दिसतात, पुतळे दिसतात, त्यांना पैशावरती व्याज घेणं मंजूर नाही. मग बँकिंग व्यवस्था कशी चालणार? त्यांना मुळात प्रतिमाच मंजूर नसल्यामुळे सगळा जो टेलिव्हिजन आणि बाकीचा सगळा जो प्रत्यक्ष चेहरे आणि कला दाखवण्याचा जो विषय असतो तो कसा चालणार? नाच गाणे ह्या सगळ्या गोष्टी चालणार कशा?
किंवा अर्थव्यवहारात तुम्हाला व्याज मंजूर नाही म्हटल्यानंतर आधुनिक जगामध्ये हे सगळं चालणारच कशा पद्धतीनं हे सांगायला हे तयार नाहीत. म्हणून आतिश तासीरचं ते वाक्य आहे की इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे. किंवा वसीम रिझवींनी इस्लामचा त्याग करून आता जितेंद्र त्यागी हे नाव धारण केलं आणि ते आता हिंदू झालेले आहेत. या सगळ्यांची अडचण ही आहे की प्रत्यक्ष इस्लामच्या कट्टरपंथीयाच्या त्याच्यातल्या ज्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. मालेगाव बॉम्बस्फोट असो किंवा आता यांनी ते समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं हिंदू गर्दी असो त्याच्याबद्दल हे आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्तानं जी मानसिकता समोर येते आहे त्याच्यावरची ही उसंत वाणी. मालेगाव केस साक्षीदार बोले धमकीचा चाले खेळ सारा. संघ भाजपाच्या बोला विरोधात सांगती जोरात दम देत. करीतो आमचा शारीरिक छळ तनी मनी वळ उठले हे. हिंदू आतंकाचे मोठे करू भूत खोटा आणू ऊत प्रचाराचा. टाकू तुरुंगात साध्वी पुरोहित पडोखित पत सडत हे. भाजू राजकीय सोयीनेही पोळी अल्पसंख्य टोळी खुश करू. कांत हिंदुत्वाची करीती हे थट्टा लावून या बट्टा हिंसाचार. हिंदुत्वला भगवा दहशतवाद म्हणत असताना हे अतिशय क्रूर पद्धतीने वाईट आणि विकृतीनं सगळ्या आतापर्यंतच्या हजारो वर्षाची जी हिंदूंची उदारमतवादी सहिष्णू अशी भूमिका राहिलेली आहे त्यालाच बट्टा लावतात आणि हे अतिशय चूक आहे. खरं तर हीच एक विकृती आहे. ज्या पद्धतीने प्रत्यक्ष कुराणमधल्या अशा आयत दाखवून देता येतात तशा आयत किंवा तशा कुठल्याही पद्धतीचे संदर्भ हिंदू धर्मग्रंथांमध्ये सापडत नाहीत. त्याच्यामुळे म्हणून त्यांची जी मागणी आहे की प्रत्यक्ष कुराणमधल्या ह्या आयत रद्द कराव्या. इस्लामला स्वतःला बदलण्याची गरज आहे काळानुसार आणि भारतीय उपखंडातल्या इस्लामचा ती वेगळीच अडचण आहे की जी आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की हे सगळे दर्गा पूजक मुसलमान जे आहेत जे सगळे त्या उरूस साजरे करणारे गंडे दोरे घालणारे नवस करणारे मजारीवरती चादरी चढवणारे हे मुसलमान यांना इतर कट्टरपंथी मुसलमानच मानायला तयार नाहीत. त्यामुळे या सगळ्याकडे बघत असताना हिंदू दहशतवाद किंवा हिंदुत्व काही म्हणा ही एक असं म्हणणंच ही एक विकृती आहे. तुम्ही मूळ प्रश्न समजून घ्यायला तयार नाहीत हे त्याच्यातून सिद्ध होतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.